नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये लाखो हेक्टर शेती पिकाचे फळबागाचे नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यांमध्ये खूप सारे असे अमुक-टमुक हे अशा प्रकारच्या बातम्या देत आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठं नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यांमध्ये हजारो हेक्टर क्षेत्र बांधित नुकसान भरपाई मदत मिळणार का? अशी विचारणा केली जात आहे. राज्यांमध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत असताना अतिवृष्टीमुळे नुकसानीकडे आकडे समोर येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप कृषी सहाय्याच्या तलाठीच्या माध्यमातून पंचनामे देखील केले जात नाहीत. अशा पंचनाम्यांचे आदेशही नाहीत, असं सांगितलं जात आहे. ज्या भागांमध्ये अतिवृष्टीचे नुकसान झालेले आहेत, त्या भागांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. आपल्या भागांमध्ये जर नुकसान झालेलं असेल तर हे सांगत बसण्यापेक्षा आपल्या काही कृती देखील करावी लागणार आहे. बऱ्याच विभागामध्ये अतिवृष्टीचे पंचनामे होत आहे. भागांमध्ये नुकसान झालेले आहेत, तर पंचनामा झालेला नसेल किंवा होत नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बाधित क्षेत्रांचे नोट कॉमाच्या माध्यमातून GPS जो कॅमेरा आहे, तो GPS जिओ टॅगिंगचा जो कॅमेरा आहे, अशा जिओ टॅगिंग आपल्या नुकसानीचे फोटो काढून घेण्यात प्रयत्न बऱ्याच साऱ्या गावातील जे काही तुमचे कॉम्प्युटर ऑपरेटर असतील किंवा तुमच्या गावामध्ये CSC सेंटर असेल, धारक असेल, अशा आपले सरकार सेवा केंद्र असतील, सहाय्यक असतील किंवा तलाठी असतील, त्यांच्या माध्यमातून फोटो गोळा करून बाधित शेतकऱ्यांना माहिती गोळा करण्यासाठी सध्या सुरू आहे. हे हेक्टरी नुकसानीचे जे दावे केले जात आहे ते पूर्णपणे हवेत केले जात आहे. शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यात आलेली नाही व आकडेवारी पाहून नुकसान मिळणार आहे का हे बसण्यापेक्षा नुकसानीची आकडेवारी सरकारपर्यंत आपल्या प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. मोबाईलमध्ये GPS जो कॅमेरा आहे, तो GPS कॅमेरा डाउनलोड करा व नोटकॉम कॅमेरा डाउनलोड करून घ्या व आपल्या शेतीमध्ये बाधित क्षेत्र जे आहे आपला फोटो काढून प्रयत्न करा व तो फोटो प्रशासनामध्ये पर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करा, जेणेकरून आपले सुद्धा पंचनामे केले जातील. धन्यवाद.